ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. कुंभार समाज सामाजिक संस्था संलग्न नाशिक जिल्हा कुंभार समाज विकास समितीच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव आणि समाजभूषण पुरस्कार सोहळ्याचे आयोजन आज बुधवार दिनांक 26 ऑगस्टला उत्साहात करण्यात आले. पंचवटी परिसरातील श्री लक्ष्मी बँक्वेट हॉल, संत जनार्दन स्वामी मठाजवळ छत्रपती संभाजीनगर रोड येथे सकाळी 11 वाजता हा सोहळा पार पडला. या कार्यक्रमात शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या समाजभूषण पुरस्कार आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. त्याचबरोबर समाजासाठी विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या पोपटराव दुजाजी जाधव, तुळशीराम एकनाथ मोरे, श्रीमती सीताबाई महादू गोरे, माधव झिपरू बोरसे, देविदास दिगंबर कुंभार यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. आदर्श मातापिता पुरस्कार कमळाबाई आणि तुकाराम नथुजी शिरसाट यांना देण्यात आला. हरिभक्तपरायण रघुनाथ सावळेराम चोरे यांना प्रदान करण्यात आला. यावेळी आमदार गोकुळ गीते यांनी मेळाव्याला मार्गदर्शन केले. समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे, त्यांच्या यशाची दखल घेतली जावी आणि आगामी पिढीने शिक्षणाच्या माध्यमातून समाजाच्या प्रगतीत योगदान द्यावे या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याविषयी व्यासपीठावर गोकुळ गीते, प्रदेशाध्यक्ष सतीश दरेकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष शरद आहेर, संजय जोरले, डॉक्टर दिलीप मेनकर, महेश सायकर, प्रकाश साळवी, संजय रुईकर, उमाजी सूर्यवंशी तसेच राज्य पदाधिकारी, सदस्य समिती, तालुका अध्यक्ष, संघटक, महिला आघाडी, सोशल मीडिया सदस्य, मूर्तिकला आघाडी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. संस्थापक अध्यक्ष रमाकांत क्षीरसागर, सोमनाथ सोनवणे, गोरक्षनाथ आहेर यांनी समाजाने विकास साधण्यासाठी एकत्र येण्याची गरज असल्याचे सांगितले. समाजभूषण पुरस्कार आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करताना त्यांच्या कर्तृत्वाचे कौतुक करण्यात आले. शिक्षण, सामाजिक बांधिलकी आणि समाज संघटन या माध्यमातून कुंभार समाजाने पुढे जाण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली. गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप आणि समाजासाठी योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सन्मान अशा उत्साहपूर्ण वातावरणात हा पुरस्कार गुणगौरव सोहळा पार पडला. यावेळी संस्थापक अध्यक्ष रमाकांत क्षीरसागर, जिल्हाध्यक्ष सोमनाथ पुंजाराम सोनवणे आणि शहराध्यक्ष गणेश आहेर यांच्यासह समाजातील पदाधिकारी, मान्यवर, विद्यार्थी आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार आपण त्या ठिकाणी केला आणि या कार्यक्रमासाठी मला उपस्थित राहता आलं त्याबद्दल मी समाजाचे आभार मानतो की आपण या ठिकाणी मला बोलवलं, माझा आदर सत्कार केला. मला माहीत आहे कुंभार समाज म्हटलं तर आपल्या भारत देशामध्ये अनेक धर्माचे लोक त्या ठिकाणी राहतात. हिंदू धर्मामध्ये 12 बलुतेदारांना खूप महत्त्व आहे आणि या 12 बलुतेदारांमध्ये कुंभार समाज त्या ठिकाणी एक नंबरला येतो. कारण कुंभार समाजाच्या योगदानाशिवाय कुठलंही काम या देशामध्ये किंवा या राज्यामध्ये किंवा या समाजात होत नाही. मातीचे भांडे किंवा मातीचे घागरी याच्याशिवाय मानवाची त्या ठिकाणी कुठली हालचाल किंवा कुठलेही वास्तव्य भूतलावर शक्य नव्हतं. आणि त्यामुळे मला वाटतं की अग्नियुगानंतर जर काही कुणाची निर्मिती या समाजामध्ये या देशामध्ये किंवा या भूतलावर झाली तर कुंभार समाजाची असेल असं मला त्या ठिकाणी वाटतं. कारण आपल्याला माहीत आहे का कुठलीही गोष्ट घेतली तर त्या ठिकाणी कुंभार समाजाची ज्या वस्तू निर्मिती आहे, घागर घ्या, आता ठीक आहे आता अनेक प्रकारचे भांडे त्या ठिकाणी स्टेनलेस स्टील जर्मन अनेक त्या ठिकाणच्या टेक्नॉलॉजीमुळे मिळाले. पण अगदी 5-25 वर्षापूर्वी मातीच्या घागरी मातीच्या भांड्याशिवाय आपण त्या ठिकाणी राहू शकत नव्हतो. आणि यासाठी सगळ्यात मोठे योगदान या ठिकाणी कुंभार समाजाने अनेक वर्षांपासून हजारो वर्षांपासून अनेक युगांपासून दिलं. आणि या देशाच्या निर्मितीमध्ये या देशाच्या अर्थकारणामध्ये या समाजाचं खूप मोठं योगदान आहे. कुंभार समाजाचं त्या ठिकाणी मी नक्की वर्णन करेन का एकमेकांना समाजातील गोरगरीब घटकांना मदत करण्याचं काम कुंभार समाजातील लोक त्या ठिकाणी आपापसात करत असतात. लोकांची पहिल्यापासून राहिलेली आहे. संत गुरोबा काकांनी 13व्या शतकामध्ये या समाजाला त्या ठिकाणी वारकरी संप्रदायाच्या आतमध्ये आणण्याचं मोठं काम गुरोबा काकांनी केलं. आणि त्यामुळे वारकरी संप्रदायाशी पण त्या ठिकाणी मागच्या 800 वर्षापासून या समाजाची नाळ जोडली गेलेली आहे. विठ्ठल भक्तीमध्ये हा समाज काय अग्रेसर असतो. आणि अशा या समाजाच्या कार्यक्रमामध्ये आपण मला बोलवलं, माझा मान सन्मान केला, त्याबद्दल तुमचे मानावर तितके आभार केले आहे. कॉलेज असतील किंवा समाजाच्या मुलांसाठी काही हॉस्टेल असतील किंवा शैक्षणिक संस्थेच्या अनुषंगाने हॉस्टेलच्या निमित्ताने काही जागा तुम्हाला पाहिजे असतील तर आपल्याला माहित आहे त्या ठिकाणी शरद काका पण मागच्या 40-50 वर्षापासून नाशिक जिल्ह्यात राजकारण करतात. आपल्याला जागा घ्यायची असतील तर आपण त्या ठिकाणी नक्कीच त्या ठिकाणी आपण मुख्यमंत्री असतील, बावनकुळे साहेब असतील त्या ठिकाणी शहरामध्ये काही रिक्त पुढे काही जमिनी असतील तर आपण त्या ठिकाणी आम्हाला सांगावं. आपण तसा पाठपुरावा त्या ठिकाणी शासन दरबारी करू. तुम्हाला जागा उपलब्ध करून देण्यासाठी नक्कीच प्रयत्न केला जाईल. त्या जागांवर काही तुम्हाला समाजोपयोगी वास्तू उभ्या करायच्या असेल त्याच्यासाठी सुद्धा निधी मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करू. या राज्यामध्ये माझ्या निदर्शनात मला आमदार होऊन फक्त आता 3 महिने झाले, पण माझ्या निदर्शनात जे काही आलं राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील यांच्या खालोखाल जे काही मंत्री परिषदेतील काही लोक टॉपचं काम करतात ते आणखी काही तुमचे प्रश्न असतील वीडभट्टी संदर्भातले असतील काय आपल्याला त्या ठिकाणी मातीच्या परमिशन असतात, आपल्याला काही परमिशन मिळाले पण त्याच्यात काही अटी शर्ती आहे, त्या अटी शर्ती शिथिल करण्यासाठी पण आपण नक्कीच बावनकुळे साहेबांचा त्या ठिकाणी पाठपुरावा करू. आज महाराष्ट्र राज्य कुंभार समाजाच्या वतीनं आणि नाशिक जिल्हा कुंभार समाज विकास समितीच्या वतीनं महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष रमाकांत भाऊ क्षीरसागर, नाशिक जिल्हा अध्यक्ष सोमनाथ भाऊ सोनवणे आणि नाशिक शहर अध्यक्ष गणेश शेठ आहेर यांच्या नेतृत्वाखाली आजचा हा गुणगौरव समारंभ आणि समाजभूषण पुरस्कार सोहळा आज आयोजित केला होता. या सोहळ्याचं मुख्य उद्देश हा आहे की समाजातील जे विद्यार्थी असतील जे वेगवेगळ्या टप्प्यावर यश संपादन करत असतील त्यांचं कौतुक करणे आणि समाजातील काही प्रतिष्ठित व्यक्ती असतात त्या समाजासाठी त्याग करतात, योगदान देतात आणि समाजाला एक वेगळी दिशा देत असतात. अशा या प्रतिष्ठित व्यक्तींचा समाजभूषण पुरस्कार देऊन त्यांना त्यांचा सन्मान आजच्या सोहळ्यात केला आहे. या आमच्या संस्थेचा उद्देश आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून तरुण पिढी जी आहे ते आधुनिक तंत्रज्ञानाकडे वळालेले आहे. त्यांना मदत करणे, शासकीय योजना असतील त्यांच्यापर्यंत आणणे, उद्योगामध्ये ते आमची तरुण पिढी पुढे गेली पाहिजे आणि ज्या महिला आहेत त्या कौटुंबिक आणि सामाजिक जबाबदारी घेत असतात त्याच्यात त्यांना यश मिळतं. त्यांचा उपयोग करून आमच्या ह्या समाजाची संघटना सक्षम करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि समाजाचे जे पारंपरिक व्यवसाय आहे त्यामध्ये वीट उद्योग असेल, कुंभारकाम असेल आणि मूर्तिकला व्यवसाय असेल या व्यवसायासाठी गेल्या 43 वर्षापासून ज्या अडीअडचणी येत असतील आणि भविष्यकाळात त्या अडीअडचणी येऊ नये म्हणून ही आमची संस्था प्रयत्नशील असते आणि ते सोडवण्याचा प्रयत्न करत असते आणि आमचा समाज हा उद्योगामध्ये शिक्षणामध्ये पुढे जावा असं आमचे सर्व पदाधिकारी प्रयत्न करत असतात. राष्ट्र कुंभार समाज सामाजिक संस्था
व नाशिक जिल्हा कुंभार विकास समितीच्या वतीने आयोजित केलेल्या या गुणवंत विद्यार्थी आणि समाजभूषण पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने आज नाशिकमध्ये माननीय आमदार गोकुळभाऊ गीते यांच्या शुभ हस्ते सतीशदादा दरेकर संस्थापक अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली आजचा हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं की समाजभूषण पुरस्कार देताना समाजामध्ये खरोखर ज्यांनी काम केलेलं आहे, समाजासाठी त्याग केलेला आहे, देशासाठी त्याग केलेला आहे, असे स्वतंत्र सैनिक असतील किंवा तळागाळामध्ये मातीकाम करून आपल्या मुलांना शिक्षण दिलं असेल, त्या पाल्यांना एक आदर्श माता पिता पुरस्कार म्हणून आम्ही देतो. त्याचप्रमाणे आम्ही उद्योगरत्न पुरस्कार दिलेत. परंतु या सर्व करत असताना आमचे जे गुणवंत विद्यार्थी आहे, ज्ञानवंत आहे, यांचासुद्धा सत्कार करणं गेल्या 20 वर्षापासून आम्ही सोमनाथ सोनवणे झालं किंवा गणेश आयर झालं किंवा आमचे सर्व पदाधिकारी महाराष्ट्र जिल्ह्याचे तळमळीनं गेले 2 महिन्यापासून हे काम करत होते. आज खरोखर आनंद वाटतो की सर्वांना समाजभूषण पुरस्कार मिळाला. सर्वांना या ठिकाणी गुणवंत विद्यार्थी, सेवानिवृत्त या सर्वांचा सत्कार करताना आम्हाला खूप आनंद झाला की आम्हाला आमच्या घरच्यासारखा कार्यक्रम वाटला. आणि सर्वजण समाज बांधव जिल्ह्यातून नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यांमधून सर्व पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. या सर्वांचं मी स्वागत करतो. धन्यवाद. नाशिक जिल्हा विकास समितीतर्फे गुणगौरव समाजभूषण पुरस्कार दिले गेले. आज या ठिकाणी आम्ही अशा लोकांची निवड केली का त्यांचे मुलं आज 2 मुलं सैनिकमध्ये आहेत, 2 मुलं कोर्टामध्ये आहेत, 2 मुलं त्यांचे सुरक्षा रक्षक म्हणून आहेत. अशा आम्ही त्यांच्या वडिलांना आम्ही पुरस्कार दिला. ज्यांनी देशासाठी सेवा केली अशा व्यक्तीला आम्ही पुरस्कार देतो. आमच्या संघटनेमार्फत जे गरीब घराण्यातले जे असतात, ज्यांनी मडकी गाडगी केली अशा एक कुटुंब, भरत क्षीरसागर यांचे वडील यांनासुद्धा माता पिता पुरस्कार दिला का त्यांनी कुटुंब घडवलं, कुटुंब एकत्र ठेवलं आणि आज समाजाला एक नवीन आदर्श दिला. अशा एक कुटुंबाला आम्ही माता पिता पुरस्कार दिला. आमच्या संघटनेचे रमाकांत भाऊ क्षीरसागर, सतीशदादा दरेकर, आमचे नाशिक जिल्हा विकास समितीचे सर्व पदाधिकारी, गणेश आयर शहराध्यक्ष, उपाध्यक्ष अशोक जाधव आणि बापू गोरे, सर्व टीम यांनी खूप 2 महिन्यापासून मेहनत घेतली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यामागे सर्वांचा सिंहाचा वाटा आहे. म्हणून मी सर्व समाज बांधवांचे आणि मी पदाधिकाऱ्यांचे खूप खूप धन्यवाद.